नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय. जे AT-KT आणि फेल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी नवीन बॅच लॉन्च करत आहोत. पूर्णपणे एकदम कमी फीस मध्ये पूर्ण एकदम क्वालिटी मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देण्याचं काम आयुर्वेदा मराठी टीम तुमच्यापुढे करत आहे. सर्व सब्जेक्ट ज्यांचा जो सब्जेक्ट AT-KT ला लागलेला आहे, संस्कृत, रचना, शरीर, क्रिया, संहिता, पदार्थ कोणताही सब्जेक्ट असू द्या, एकदम मिनिमम प्राइस मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. फक्त त्यांनीच जॉईन करायचं आहे ज्यांना अभ्यास करून विषय काढायचा आहे. ज्यांना टाइमपास करायचा आहे त्यांनी अजिबात हे कोर्सेस जॉईन करू नका. आता आपण बोलूया की काय काय याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. सर्वात प्रथम तर तुम्हाला मिळणार लेक्चर्स. न्यू लेक्चर्स मिळतील, काही काही जे कमी इम्पॉर्टंट आहेत ती ओल्ड लेक्चर्स तुम्हाला मिळू, म्हणजे अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला आम्ही हा कोर्स देणार आहोत. परंतु 100% क्वालिटीची गॅरंटी या कोर्समध्ये तुम्हाला असेल. तुम्हाला कुठेही कंप्लेन करण्याचा याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नसेल. ठीक आहे. क्रिया शरीर बद्दल बोलायचं झालं, ज्यांचा क्रिया शरीर गेलेला आहे त्यांनी आयुर्वेद पार्ट, मॉडर्न पार्ट, पेपर 1, पेपर 2 फक्त आणि फक्त 599 मध्ये सर्व काही तुम्हाला लेक्चर्स मिळतील. ऍप मध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्स पाहायला मिळतील. त्यानंतर सर पदार्थ पदार्थ याचाही पेपर 1, पेपर 2 दोन्ही तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आपण संस्कृत बद्दल बोलायचं झालं, मोस्ट ऑफ मुलांचा संस्कृत गेलाय आणि फक्त 599 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा मोस्ट ऑफ पार्ट. पेपर 2 चा निरुक्ती परिभाषा पूर्ण आपण घेणार आहोत. ठीक आहे. कारण निरुक्ती आणि परिभाषा हाच पेपर 2 खूप जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी ऍडिशनल भाग काय आहे, आयुर्वेद इतिहास आहे, त्याचा थोडासा भाग आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करू किंवा शक्य असले त्याचेही लेक्चर्स घेऊ. अन्वयचा पूर्ण भाग श्लोक न श्लोक प्रत्येक श्लोकाचा अन्वय बनवून तुम्हाला शिकवणं शक्य नाहीये. तो कसा करायचा यासाठी आपण 2-3 लेक्चर्स ठेवूया. परंतु ते अन्वय तुम्हालाच पाहावे लागतील, अष्टांग हृदय मधले आणि संस्कृत मधले. ठीक आहे. अशा प्रकारे पेपर 1, पेपर 2 दोन्ही संस्कृत मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. पेपर 1 सर्वांचं अडतं कुठं, पेपर 1 मध्ये चढतं. इथं आता तुम्हाला कारक, संधी, समास या आधी जर तुम्हाला काही येत नसलं, झिरो नॉलेज असलं, सोडून द्या. झिरो माइंड घेऊन या, काही नाही, तुमचं एकदम रिकामं डोकं घेऊन या, इथून बेसिक पासून चालू करा. परंतु जर तुम्हाला संस्कृत क्रॅक करायचे तर जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन देते आमची टीम, ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करावं लागतील. ही गोष्ट पाठ कर म्हटलं की पाठ करून टाकायची, डोकंच लावायचं नाही. त्याचा उपयोग कुठे होईल ती तुम्हाला हळूहळू कळेल. ठीक आहे. मग संधी, समास, कारक याच्या आधी तुम्हाला जरी अवघड वाटलं असलं तरी या कोर्स नंतर तुम्हाला ते अवघड वाटणार नाहीये. तुमच्याकडे वेळ किती मित्रांनो, तुमच्याकडे आता वेळ फक्त हा महिना संपत आलाय. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या कोणत्याही दिवशी आपली एक्झाम चालू होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे 2च महिने तुमच्याकडे आहेत. समजतंय? म्हणजे एक्झाम कधी होणार आहे याची करिक्युलम नुसार सप्टेंबर मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. सप्टेंबर मध्ये. त्याच्यामुळे या मंथच्या कोणत्याही दिवशी एक्झाम होऊ शकते. आपल्याला तयार राहायचं आहे. ठीक आहे. 2 महिने आहेत तुमच्याकडे. आणि तुम्ही प्राइस वरून बघितलं असेल की काही प्राइस ठेवली नाही की जेवढा सिलेबस आहे तेवढा. ठीक आहे. यांचा 1 विषय गेलाय, 2 विषय गेलाय, पूर्ण वेळ द्या. ठीक आहे. तुम्ही सेकंड इयरचे क्लासेस जर तुमचे चालू होतील, तुमचे सेकंड इयर जे काय आता रेग्युलर पिरियडिक असेसमेंट ते सर्व मॅनेज करायचंय. पण पहिली प्रायोरिटी जी आहे तुमची की तुमचा जो सब्जेक्ट बॅक राहिलाय तो काढण्यासाठी पाहिजे. कारण वेळ फक्त 2 महिने आपल्याकडे. त्या 2 महिन्यामध्ये आपला काढायचं. तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला फक्त 2 महिन्यामध्ये एक्झाम द्यायला भेटत आहे. याच्या आधीची बॅच होती त्यांना पूर्णपणे ज्युनियर सोबत एक्झाम द्यावी लागली होती. सप्लिमेंटरी एक्झाम त्यांच्यासाठी अरेंज केलेली नव्हती. ठीक आहे. त्याच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजा की 2च मंथ मध्ये तुमची एक्झाम आहे. तुम्हाला लगेच क्लिअर करून टाकायचे. 2 मध्ये चांगले चांगले पोरांनी 5-5 सब्जेक्ट काढून टाकलेले. त्याच्यामुळे तुम्ही काय असं वेगळे नाही जगापेक्षा. तुमचा इझिली AT-KT मध्ये असाल, संस्कृत, रचना इझिली निघून जाईल. आणि तुमचे 3-4 गेलेले असतील तर तरीही तुमचे इझिली निघू शकतात जर तुम्ही व्यवस्थित पॅटर्न फॉलो केला तर. ठीक आहे. यापुढे आता तुम्हाला लक्ष द्यायचे की पॅटर्न फॉलो झाला पाहिजे. एनसीआयझमने दिलेली जी आपली सिलेबस कॉपी आहे ती 100% फॉलो झाली पाहिजे. याच्यावर तुमचं लक्ष असायला हवं. आपले जे लेक्चर्स असतील त्या सिलेबस कॉपीला धरूनच असतील, त्याच्या बाहेर कुठेही आपण जाणार नाही. ठीक आहे. आम्ही शिकवताना तुम्हाला सिलेबस कॉपी जवळ ठेवायची की मोस्ट टू नो कव्हर होत आहे, डिझायर टू नो कव्हर होत आहे, मोस्ट ऑफ द फोकस आपला मोस्ट टू नो टॉपिक्स वरती हवा. या टॉपिक मध्ये कोणकोणते आहेत, ब्ल्यूप्रिंट मध्ये काय दिलेलं आहे, फॉलो झालेली आहे का, आपण जो पेपर दिला त्याच्यामध्ये ब्ल्यूप्रिंट, त्याच्या आधीच्या पेपरमध्ये ब्ल्यूप्रिंट फॉलो झाली का. तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. युट्यूब वरती आपण अवेलेबल करून दिलेले की ब्ल्यूप्रिंट अनालिसिस पूर्ण याच्या आधी फॉलो होते का, किती पर्सेंट मध्ये फॉलो होते, ते सर्व काही. आणि या कोर्समध्ये तुम्हाला पूर्णपणे ब्ल्यूप्रिंट एनसीआयझमची जी सिलेबस कॉपी मोस्ट टू नो, डिझायर टू नो त्यानुसारच सर्व काही कव्हर केलं जाईल.
संस्कृत पेपरमध्ये काही डोकं लावायची गरज नाहीये. तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स मध्ये खूप जणांचे मार्क गेले असतील. खूप जणांना वाटत असेल की खूप सारा पेपर लिहिला संस्कृतचा तरी सुद्धा माझा विषय गेला. मित्रांनो, संस्कृतमध्ये प्रॉपर वर्ड लागतो तरच त्याला मार्क मिळतात. समजा एक एसक्यू आहे, त्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन असतात. तुम्ही पेपर दिलाय तुम्हाला माहिती आहे. एक एसक्यू मध्ये 5 सब क्वेश्चन आहेत. समजा कारक ओळखा म्हणून असतं. 5 तुम्हाला सेंटेन्स दिलेस अंडरलाईन केलेल्या वर्डचं तुम्हाला कारक ओळखा म्हणून देईल. जर तुमच्या पहिल्या सेंटेन्सचं कारक ओळखलं डायरेक्ट 1 मार्क लिहिणार आहे. चुकलं तर डायरेक्ट तुमचा मार्क जाणार आहे. दुसऱ्याचं ओळखलं तर 1 मार्क आहे, डायरेक्ट जाणार आहे. म्हणजे जर तुम्हाला उत्तर करेक्ट येतं तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे. तुम्ही मनाने बाकीच्या पेपरमध्ये कसं उगाच पेज भरवता, त्याच्यामुळे इथे संस्कृतमध्ये मार्क मिळत नाहीत. त्याच्यामुळे प्रॉपर ग्रॅमॅटिकल नॉलेज याच्यामध्ये लागतं. आणि असं काही नाहीये की खूप मोठं रॉकेट सायन्स आहे. हे जे काही सिलेबस बनवलाय ते ह्युमनला अभ्यास करण्यासाठी, मानवाला अभ्यास करण्यासाठीच बनवलाय ना. मग जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला तर ते आपल्याला समजायलाच पाहिजे. कारण आपण सुद्धा माणूसच आहेत. माणसाला अभ्यास करण्यासाठी जो सिलेबस बनवलाय तो आपल्याला समजत नाही म्हणजे आपण काय मंद आहे का? अजिबातच नाही. आपण फक्त त्याला व्यवस्थित मेथडने फॉलो केलेलं नाहीये. त्याच्या बेसिक कडे आपण गेलेलो नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे संस्कृत असेल डायरेक्टली तुम्ही इथून परचेस करू शकता. 599 सध्या किंमत आहे. ही जी 599 दिसते ही फक्त 27 तारखेच्या रात्रीपर्यंत किंमत आहे. कारण जे आपल्याकडे लवकर येतात, वेळेची ज्यांना किंमत असते त्यांना नक्कीच आम्ही भाव देतो आणि त्याला डिस्काउंट देतो. ठीक आहे. 599 ही 27 तारखेच्या रात्रीपर्यंत राहील. 28 तारखेला याची किंमत 799च्या प्लस होऊन जाईल. तेव्हा कोणीही मेसेज करायचा नाहीये की आम्हाला पहिल्या फीस मध्ये द्या. कारण पूर्ण AI जनरेटेड सिस्टम आहे. 2 दिवस ही ऑफर चालेल. 2 दिवसामध्ये तुम्ही परचेस करा आणि तुम्हाला लेट करायचं तर लेट करा, परंतु नंतर मेसेज करायचं नाही की ही फीस कमी करा म्हणून. ठीक आहे. वेळेची भान असेल तर तुम्ही परचेस करा किंवा तुमच्याकडे पैसे खूप असतील तर नंतर करा. आता तुमची मेहनतीची वेळ आहे. जेवढ्या लवकर कराल तेवढं ठीक राहील. त्याच्यानंतर पुढे कोण आहे? संस्कृत झालं. त्याच्यानंतर संहिता. संहिताचं अष्टांग आणि चरक या दोन्हीचे तुम्हाला लेक्चर्स मिळतील. त्याचबरोबर हँड रिटन नोट्स मिळतील. तुमच्या काही एक्झाम्स घेऊ. एक्झाम झाल्यानंतर जेव्हा परीक्षा जवळ येईल ते काही झूम सेक्शन घेऊ. या वेळेला आपल्याला प्रॉपर डायरेक्शनच मेहनत करायची आहे. डायरेक्शन नसेल तर त्या मेहनतीला काहीच फायदा नाहीये. त्यामुळे प्रॉपर इन्सायझम नुसारच सर्व काय होईल. त्यानंतर रचना शरीर. रचना शरीरचं खूप जण म्हणतात इतकुशा 599 मध्ये एवढं सर्व देताय का तुम्ही? पेपर 1 पेपर 2 देताय का? आयुर्वेद मॉडर्न देताय का? सर्व काही 599 मध्येच असेल तुम्हाला. आयुर्वेद मॉडर्न सर्व सर्व काही. पण जर जर कोणी हे फर्स्ट इयरचा विद्यार्थी कोर्स बघत असेल आणि कमी प्राइस दिसते म्हणून जर परचेस करत असेल तर सावधान राहा. कारण हा कोर्स जेव्हा यांची सप्लिमेंटरी एक्झाम होईल त्याच दिवशी हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्याच्यामुळे नंतर मेसेज करू नका की मी चुकून कोर्स घेतला. चुकून कोणी घेत नसतं. कमी प्राइस दिसली म्हणून तुम्ही कोर्स घ्याल. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणी फ्रेशरने कोर्स घ्यायचा नाहीये. रिपीटरसाठी स्पेशली डिझाईन केलेला कोर्स आहे. स्पेशली रिपीटरकडे या कोर्समध्ये लक्ष दिलं जाणार आहे. परचेस कसा करायचा सर? परचेस करण्यासाठी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा आयुर्वेदा मराठी .techhand.com तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. गुगलवरती काय टाकायचंय? www.ayurvedamarathi.com किंवा www.ayurvedamarathi.techhand.com टाकले की तुम्हाला आयुर्वेदा मराठीची वेबसाईट दिसेल. 1 नंबरला क्लिक करायचंय. हा सिनारिओ ओपन होईल. किंवा दुसरी पद्धत डायरेक्टली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक मिळेल. डायरेक्टली तुम्ही या वेबसाईट वरती याल. तुम्हाला इथे संघर्ष नावाने दिसेल. संघर्ष बॅच. याचं नाव काय ठेवतोय आपण? संघर्ष. कारण आपल्या पुढे जी कंडिशन आली ते सर्वांना आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आता इझिली गोष्टी आपल्याला भेटणार नाहीयेत. थोडीशी डिफिकल्ट झाली म्हणून आम्ही संघर्ष नाव ठेवलं आहे बॅचचं. संघर्ष बॅच फॉर एटीकेटी हे जिथे दिसेल ते तुमचे कोर्सेस असतील. ठीक आहे. आता इथं पदार्थ दिले मी. ज्यांना ज्यांना पदार्थ घ्यायचे डायरेक्टली वेबसाईटवरून हा ओपन करायचा. ओपन केल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं. सर्वात प्रथम लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली इथेच तुम्हाला पेच ऑप्शन येईल. जे काही तुमचा लॉग इन फॉर्म आहे इथे भरायचा. लगेच पेच ऑप्शन येईल. पे करायचं. हे पे केल्यानंतर तुम्हाला ईमेल येईल. ठीक आहे. ईमेल येईल की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय. तुम्हाला याची रिसिप्ट सुद्धा मिळून जाईल. त्याच्यानंतर काय करायचंय? आयुर्वेदा मराठी नावाचं ऍप डाउनलोड करायचंय. iOS असेल, ऍपल असेल, जे काही डिव्हाइस तुमचे. जर ऍपल असेल तर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याची लिंक देऊ. आणि जर तुमचं अँड्रॉइड आहे डायरेक्टली प्ले स्टोअरवरून आयुर्वेदा मराठी ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इथे ज्या मोबाईलने लॉग इन केले, इथे ज्या मोबाईलने कोर्स परचेस करताना ज्या नंबरने लॉग इन केले त्याच नंबरने तुम्ही ऍप लॉग इन करा. इनरोलमेंट सेक्शन मध्ये जायचंय. तुम्हाला कोर्स दिसतील. इनरोलमेंट सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन येईल रजिस्टर डिव्हाइस नावाचं. मग ते डिव्हाइस रजिस्टर करायचं तुमचं आणि त्याच्यावर तुम्ही कोर्स पाहू शकता. तुम्हाला तुमचं डिव्हाइस चेंज करता येणार नाही. एकदा कोर्स घेतल्यानंतर परमनंटली तेच राहील. ते जर लॉग आउट झालं तर तुमचा कोर्स डायरेक्टली निघून जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्यायची की आपण दुसऱ्या कोणाला कोर्स जर दिला
डायरेक्टली कोर्स बंद पडून जातो. ठीक आहे. अजूनही या कोर्स बद्दल काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम लिंक, टेलिग्राम लिंक सर्व काही आपलं खाली दिलेले. अपडेटेड राहा. तुमची एक्झाम सप्टेंबरमध्ये होणार आहे करिक्युलम नुसार. ठीक आहे. त्याच्यामुळं खूप भाग्यवान आहात तुम्ही. 2च महिन्यामध्ये तुम्हाला लगेच सप्लीचा पेपर द्यायला मिळतोय. ठीक आहे. अजूनही काही डाऊट असतील तुम्हाला कोर्स रिलेटेड मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय मिळेल. रिप्लाय थोडासा लेट होऊ शकतो कारण आताच खूप जास्त रिझल्ट लागल्यामुळे खूप जास्त मुलं पॅनिक आहेत. सर्वांना रिप्लाय देता देता वेळ लागत आहे. परंतु 2 दिवसानंतर किंवा तुम्हाला याच्यामध्ये फ्लो मध्ये रिप्लाय मिळून जाईल. परंतु प्रॉपर लक्ष तुमचं 2-3 दिवसानंतर द्यायला चालू होईल. कारण सर्व जे पॅनिक विद्यार्थी आहेत त्यांना सांभाळावं लागतं. ते झाल्यानंतर आपण रुटीन मध्ये सर्व काही चालू करू. लेक्चर्स कधी चालू होतील याचे? लगेच आज रात्री किंवा उद्या सकाळपासून या कोर्सेसमध्ये लेक्चर यायला स्टार्ट होतील. त्याच्यामुळे आता जे काय झालं ते एकदम विचार सोडून द्या, झिरो. काहीच गरज नाही आपल्याला बाकीच्यांची विचार करायची. काय म्हणताय, एटी-केटी आहे, फेल आहे, इकडे मित्र पास झाले, काही गरज नाही आता बाकीचं. आपली फीस भरायला काय आपले मित्र येत नसतात. आपल्या आई वडिलांनी आपली फीस भरली. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी होईना आपल्याला मेहनत करावी लागणार आहे. विषय क्लिअर करायचे. 2 महिन्यात विषय क्लिअर केलं, झालं, संपलं. काहीच नसतं. ठीक आहे. आयुर्वेदा मराठी टीम तुमच्या सोबत असेल. काहीही असो, काही तुम्हाला इश्यू झाला असेल, काही समजत नसेल, काही तुमच्या जीवनामध्ये या सिलेबसच्या रिलेटेड काही डाऊट्स येत असेल तर टीम आयुर्वेदा मराठीचा व्हॉट्सअप नंबर डायल करायचा. व्हॉट्सअप नंबर डायल करायचा म्हणजे मेसेज करायचा, असा असा इश्यू झालाय, मी काय करू? तर डायरेक्टली आमची टीम तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. 27 तारखेच्या रात्रीपर्यंत ऑफर चालू असेल, तोपर्यंत कोर्स घ्या. नंतर कोणी मेसेज करू नका. ठीक आहे. सर्वांचे आता ऑल क्लिअर निघणार आहेत कारण टीम आयुर्वेद मराठी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने तुमच्या सोबत उभी आहे. थँक्यू व्हेरी मच.